तर राम राम मंडळी, आज आपण आलो आपल्या फार्म हाऊसवर. दादा कोण की चड्डा परिधान केला आणि पडलो घराच्या बाहेर. अरे हे काय, आपल्या गाडीवर तर चंगू मंगू बसलेत. ही दोघं 2 दिवस झालं माझ्या मागे लागली ती गाडी शिकव म्हणून, पण ह्यांना मी नादी लावलं, ह्यांना कुठं कळते. ते जाऊ द्या, मी तुम्हाला यांची ओळख करून देतो. पुढचा आहे चंग्या, मागचा आहे तुम्ही म्हणसाल आता ह्यांची नाव अशी का ठेवलेत. तर भावानो, ही आहे ती जुळी. ह्याच्या मागे लय मोठा केस आहे, तो तुम्हाला मी उद्या 8:37 सांगते. तर हा विषय जाऊ द्या, आज आपल्याला लय मोक्कार काम आहे. आपल्याला लावायचे तर आज झाडं. तर तुम्ही म्हणसाल लावायच्या अवधी उकरागा लागलाय. तर बाबांनो, आमच्या पप्पानी सोलापूरला गेल्यावर संकरित जातीचं पेरू खायला आणलेलं. मग ते पेरू खाल्लं आणि बी आम्ही घराच्या समोर टाकलं. टाकल्या तिथं आले ते आता झाडं. ते झाड आम्ही उकरून दुसरीकडे नेऊन लावणार आहोत. मग काय, मी टिकावाने खोदायला चालू केलं. पाणीच लागणार होतं, तेवढ्यात मी वास केलं. लाल मुंग्या, विंचू, साप, किंग कोब्रा अशी मुकी जनावर मला खोदताना गाठ पडत होती. तर आपण पहिलं झाड यशस्वीरित्या खोदलं आहे. त्याला अलगद बाजूला ठेवून बाकीची झाडं खोदायला घेऊ. ही सर्व खोदलेली झाडं आपण आता लावायला घेऊन जाणार आहोत. लय कामाचा हिरा असल्याने एका खांद्यावर घातलं पडलं आणि एका हातात रोप घेऊन आपण चाललेलो आहोत आता झाडं लावायला. ए उठा गेला का, वाटत बसतो काय वळण टळण आहे का नाही काय, तुम्ही बस वाटत हो. आम्ही जायचं कुठं रे, बोलणंच नाही दोघाला काय. मित्रांनो, पाऊस पडलेला आहे बऱ्यापैकी. सोलापूरमध्ये अवकाळी पाऊस बऱ्यापैकी पडलेला आहे बाबा. मग पहिल्या पावसात अशी झाडं लावायची मजा ही आम्ही शेतकरी कायमस्वरूपी घेत असतोय. आणि पेरू खाना आहे तो, पेरू काय झाड लागाना पडेगा ना भाई, त्या म्हणीप्रमाणे आपण आता चाललोय झाडं लावायला. मी जेव्हापासून जन्मलोय तेव्हापासून मी झाड लावलेलं आहे. तेव्हापासून झाड एवढंच आहे. आता तुम्ही म्हणसाल हे मोठं का झालं, मोठं का झालं नाही सांगू का तुम्हाला. याला वर्षातून 3 वेळा शाळा लागतात, मोठं झालं.
बाबांनो एक झाड लावून झालेलं आता, दुसरे एक आपला झाड लावायचं आहे. हो आता चांगली जागा कुठं आहे. तर मित्रांनो आपलं झाड लावायचं काम ऑलरेडी झालेलं आहे. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.